आता मला फ्लॅट घ्यायचा आहे, बरोबर. तर मग वैयक्तिक मी त्या फ्लॅटचा वास्तू बघितला पाहिजे की त्या सोसायटीचा वास्तू बघितला पाहिजे? मग त्यांना कळालं की अरे आपण खूपच चुकत चाललो आहे आणि खूप प्रॉब्लेम चालले, मग ते ऑटोमॅटिकली स्पिरिच्युअलिटीकडे वळत गेले. मी एवढ्या ह्याच्यात 1,500 ते 2,000 सोसायटीज बघितले असते सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि एक ॲव्हरेज मला बघितलं कळालं की 50 ते 60%च फ्लॅट चांगले असतात. काही लोकांचं असं म्हणणं होतं साऊथ ईस्टला आहे वॉशरूम तर मग ते लाल चिकटपट्टी, कमोडच्या साईडला, नॉर्थला असेल तर निळी चिकटपट्टी लावा. मग त्याने म्हटलं हे उपाय आहे. म्हणजे मी पण शॉक होतो, वास्तूमध्ये कुठे चिकटपट्टीच नाहीये, हे कुठून काढलं लोक. खूप वेळा लोक ना स्वतः गुगलप्रमाणे म्हणजे गुगलवर चेक करून अख्खं वास्तू रिलेटेड शिकायला बघतात किंवा आपल्या घरावर ट्राय करत बसतात. उपाय करणं तुमचा वेळ नका घालू. त्याचं रिझन असं आहे की आता तुम्ही गुगल केल्यावर तुम्हाला औषधं सुद्धा मिळू शकतात, तरी पण तुम्हाला डॉक्टरकडे जाणंच गरजेचं आहे ना. किती सुटेबल आहे नाही आहे ते तर बघणं, चेक करणं गरजेचं आहे. उगीच वेळ घालण्यात पण नाही, आजार पण वाढू शकतो. उत्तरेच्या साईडला वॉशरूम असेल म्हणजे जी कुबेरची जागा आहे तर त्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज कमी होणं हे सुद्धा होतं किंवा पैसे अडकणं हे सुद्धा होतं. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड आहे तो आपला एक स्पेशल एपिसोड आहे, कारण हा जो एपिसोड आहे तो वास्तूवरती होणार आहे. आणि आजपर्यंत आपले जे काही वास्तूवरचे पॉडकास्ट झालेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त डिटेलमध्ये हा पॉडकास्ट होणार आहे. आणि आजचे जे आपले स्पेशल गेस्ट आहेत ते आहेत पियुष शिवकुमार श्रीजी. तर हे खूप इंटरेस्टिंग गेस्ट आहेत. असं मी का म्हणतो हे तुम्हाला लवकरच कळेल. तर मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला सांगितलं आहे की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढवत जाणार आहोत. तर स्टार्ट करूयात. तर पियुषजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार. येस. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. माझे वडील होते पत्रिका आणि वास्तूचे एवढे वर्ष झाले करत होते आमची, तर म्हणलं आपण एकदा बघून घेऊ की नक्की वडील काय करतात. कारण काही वेळेस मी ऑफिसवर पण गेलो होतो आणि मी खूप आश्चर्यचकित व्हायचो की गेल्यानंतर मला दिसायचं की लोक पाय वगैरे पडत आहेत आणि आमचं हे काम झालं वगैरे सगळं बघायचं. ते बघूनच मला खूप इंटरेस्टिंग वाटलं की अरे अशी काहीतरी गोष्ट आहे ही जी सामान्य लोकांना लगेच कळत नाही. कारण मे बी असं म्हणू शकतो की ते त्यांच्या आयुष्यात एवढे बिझी असतात की ते बघणं पॉसिबल होत नाही, आणि हे काहीतरी वेगळंच सायन्स आहे. हे आपण नक्कीच बघितलं पाहिजे. असं करून जसे माझी 12वी झाली, 12वी जस्ट संपल्या मी वास्तूचे आमची जे रेमेडीज आहेत त्याची फॅक्टरी सांभाळायचं चालू केलं. ओके. त्यानंतर माझा इंटरेस्ट वाढत गेला. एकच मिनटं फक्त, ज्यांना कुणाला माहिती नाही की पियुषजींचे वडील कोण आहेत, तर ते ज्यांच्याबद्दल बोलत आहेत ते म्हणजे आपले पंडित शिवकुमार श्री, की ज्यांच्याबद्दल आपल्या चॅनलवरती ऑलरेडी 2 पॉडकास्ट झालेले आहेत. एक आपण वास्तूचा केला होता आणि एक लग्न कुंडलीचा केला होता, की जे फार मोठे ज्योतिषी आहेत, तर ते त्यांच्याबद्दल बोलत आहेत. ओके. येस. तुमचा जसा इंटरेस्ट वाढत गेला समजा, पण मग ॲक्च्युअल तुम्ही स्टार्ट कधी केलं की समजा वास्तुशास्त्र असेल किंवा जे काय असेल, तुम्ही आता सध्या जे काम करतायत ॲक्च्युअल काम कधी स्टार्ट केलं तुम्ही? ओके. सो जसं मी म्हटलं फॅक्टरी आधी सांभाळायचं चालू केलं, तसं मला त्याबद्दल नॉलेज घ्यायचं चालू झालं. मग मी वडिलांबरोबर व्हिजिटला वगैरे जायला लागलो. मग प्लॅन्स वगैरे यायचे ते बघायचो. आणि त्यानंतर एक्झॅक्ट जर तुम्ही म्हटलं तर आता 9 वर्ष झाले, पण कन्सल्टेशनला मला 5 वर्ष झाले. ओके. कारण वास्तू एक अशी गोष्ट नाही आहे की लगेच कोर्स करून कोणीतरी शिकू शकतं. त्याला अजून भरपूर सगळे गोष्टी लागतात. कारण काय, पार्शल नॉलेज इज मोर डेंजरस. आपण जेव्हा कोणाला तरी कन्सल्ट करतो त्यांच्या आयुष्याशी रिलेटेड असतात, त्यांचे काही इच्छा असतात, त्यांचे गरजा असतात, काही लोकांना मेजर हेल्थ वाईज इश्यूज असतात. तर मग ते तेवढं सिरियसली घेऊन तेवढं डेप्थमध्ये स्टडी केल्यानंतरच मला या फील्डमध्ये एंटायरली जायचं होतं. त्यामुळे थोडा वेळ घेऊन मग आता मला कन्सल्टेशनला 5 वर्ष झाले. ओके. मग आजचा जो पॉडकास्ट आहे तो पण आपण थोडासा डिटेलमध्येच करूयात. येस. तर सगळ्यात आधी मला सांगा की समजा आधीच्या काळात लोक राजवाड्यात राहायचे, बरोबर. त्यानंतर नॉर्मली आता हळूहळू गोष्टी चेंज होत आहेत. आता लोक फ्लॅट्समध्ये राहतात. पण तरी पण आज जरी कम्पेअर केलं समजा, तर पुणे मुंबई जर सोडलं समजा, तर मेजरली लोक एक प्लॉट खरेदी करतात आणि त्याच्यावरती म्हणजे तिथं बंगलो बांधून मग तिथं राहतात, बरोबर. आणि आज जास्त लोक फ्लॅट्समध्ये पण राहत आहेत. मग या दोघांच्या वास्तूमध्ये मेजर काय डिफरन्स असतो समजा? ओके. सो फ्लॅटच्या केसमध्ये कसं आहे की एक आहे की फर्स्ट किंवा सेकंड फ्लोअरला फ्लॅट आहे किंवा वरच्या फ्लोअर्सला फ्लॅट आहे, हा एक पार्ट वेगळा झाला. आणि बंगलोच्या केसमध्ये ॲडिशनल गोष्टी येतात, जसं स्टेअरकेस, अंडरग्राऊंड टँक, सेप्टिक टँक, ओव्हरहेड टँक, परत लेवल डिफरन्स येतो. परत नंतर असं म्हणू शकतो की जवळपास काय काय आहे, सराउंडिंग पण इम्पॉर्टंट आहे शेवटी, कारण ती जमिनीवरती आहे. फ्लॅटच्या केसमध्ये जे फर्स्ट ते सेकंड फ्लोअरचे फ्लॅट आहेत
त्या केसमध्ये असं म्हणू शकतो अंडरग्राऊंड टँक वगैरे ह्यांचा फरक पडतो. आणि इवन असंही म्हणू शकतो की सोसायटी जी आहे, सोसायटीमध्ये क्युम्युलेटिव्हली त्या सगळ्या लोकांवरती इफेक्ट पडतो. म्हणजे सोसायटीचा एंट्रन्स कुठे आहे, अंडरग्राऊंड टँक आहे, जेवढे जास्ती लोक तेवढ्या लोकांमध्ये तो डिस्ट्रीब्यूट होतो. आणि फ्लॅटमध्ये स्टेअरकेस आणि या गोष्टींचा इफेक्ट भेटत नाही. मेन बंगलोमध्ये कसं की जमीन तत्वाचा इफेक्ट, अंडरग्राऊंड टँकचा इफेक्ट, कारण सोलली त्या जर पॉझिटिव्ह लोकेशनला आहे तर त्यांच्यावरच फक्त इफेक्ट पडणार ना. मग तो बेनिफिट नॅचरली खूप बेस्ट असतो. सो हा एक मेजर डिफरन्स कन्सिडर करू शकतो. ओके, पण मग समजा आता याच्यातून मला काय कळालं की पहिली गोष्ट म्हणजे पाण्याचे, म्हणजे जर तुमचा प्लॉट असेल आणि घराखाली जर काही वॉटर टँक असेल, काही जमिनीचा सोर्स असेल तर ते इम्पॅक्ट करतं. त्याच्यानंतर स्टेअरकेस म्हणजे जिना तुमचा इम्पॅक्ट करतो. आणि फ्लॅट्समध्ये ते त्या गोष्टी डायरेक्टली इम्पॅक्ट करत नाही, कारण तुमचा फ्लॅट जर सेकंड फ्लोअर नंतर वरती असेल तर मग तेवढं काही ते इम्पॅक्ट करत नाही. पण मग मुद्दा असा येतो इथं की जर समजा आता मला फ्लॅट घ्यायचा आहे, बरोबर, तर मग वैयक्तिक मी त्या फ्लॅटचा वास्तू बघितला पाहिजे की त्या सोसायटीचा वास्तू बघितला पाहिजे? ओके, सो छोट्या सोसायटीचा वास्तू आपण बघू शकतो मे बी, जिथे जास्ती फ्लॅट्स नाही आहेत, मे बी 40-60 फ्लॅट असतील आणि 2च विंग असतील. पण मोठ्या अख्ख्या सोसायटीचं कन्सिडर कसं करणार आपण? बरोबर आहे. सो कारण 4-5 विंग्स असतात. हां, बरोबर आहे. सो छोट्या सोसायटीमध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता सोसायटीचा वास्तू, बट मोठ्या सोसायटीमध्ये नाही केलं तरी चालेल, बिकॉज इट इज म्हणजे व्हेरी ऑलमोस्ट नियर टू इम्पॉसिबल काय इफेक्ट पडायचं वगैरे. नॉर्मली सगळ्यात पहिल्यांदा इम्पॉर्टंट काय येणार तुमच्या केसमध्ये की तुम्ही ज्या घरात राहताय, भलेही ते रेंटनी असू किंवा बाय केलेला असू दे, त्याचा इफेक्ट पहिल्यांदा जास्ती पडणार आहे. सो पहिल्यांदा ते बघणं जास्ती गरजेचं आहे. ओके, म्हणजे आपण वैयक्तिक ज्या घरात राहतोय त्या घराचा आधी वास्तू बघणं महत्वाचं आहे. बरोबर, कारण सोसायटी मोठी असल्यामुळे ते बघता येणार नाही. पण जर एखादी छोटी सोसायटी असेल तर आपण कन्सिडर करू शकतो. डेफिनेटली. म्हणजे क्युम्युलेटिव्ह इफेक्ट दिसलेत. फॉर एक्झाम्पल एक रिसेंटच गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये ब्रह्मस्थानला सोसायटीच्या इथं टँक होता आणि त्या सगळ्या लोकांना हेल्थ वाईज मेजर इश्यूज, ग्रोथ वाईज मेजर इश्यूज, काही करायला गेलं तरी फायनान्शियल लॉसेस, हे सगळे गोष्टी, डेस्कमध्ये भरपूर लोक चालले होते, हे सगळे प्रॉब्लेम होते. आता त्यामध्ये सुद्धा काही फ्लॅट चांगले होते, काही फ्लॅट वाईटच होते आणि त्यावरनं परत पाण्याची टाकी. मग जे फ्लॅट वाईट होते त्यांच्यावर डबल इफेक्ट पडत होता, बिकॉज ऑलरेडी फ्लॅट वाईट आहे आणि सोसायटी पण अजून त्यावरनं निगेटिव्ह असं आहे. मग काही केसेसमध्ये असं होतं की मग सोडायलाच लागतं, पण खूप रेअर केसेसमध्ये, कारण मोस्ट ऑफ द ह्याच्यात कन्सिडर करून मोठे सोसायटीज आजकाल होत आहेत, छोटे सोसायटीज कमी होत चाललेत रिडेव्हलपमेंट वगैरे सगळे. सो रेअर केसेसमध्ये बघायला लागतं. आता तुम्ही सांगितलं की काही फ्लॅट्स चांगले असतात, काही फ्लॅट्स वाईट असतात, तर मग आणखी असे कुठले क्रायटेरिया आहे की ज्याच्या अंदाजे आपण असं ठरवू शकतो की समजा आता मला फ्लॅट घ्यायचा आहे, बरोबर, त्याच्या वास्तूची कुठली गोष्ट चांगली आहे, कुठली वाईट आहे? एक बेसिक गोष्ट सांगू शकतो नक्की, त्यामध्ये मेन एंट्रन्स आहे. एंट्रन्स हे घराचा फेस असल्यासारखं आहे, तर त्याचा 25 ते 30% आपण इफेक्ट कन्सिडर करतो, कारण मेन आपण तिथून एंटर करतो. बाकीचे पण ओपनिंग्स असतात डेफिनेटली, बाल्कनी, विंडोज, पण त्याचा एंट्रन्ससारखा काही संबंध येत नाही, त्यामुळे एंट्रन्स महत्त्वाचा. सो त्यातले काही एंट्रन्स चांगले आहेत, जसं नॉर्थ, सेंटर नॉर्थ असेल तर हॉलच्या प्रमाणे आपण कन्सिडर पाहिजे, इन्स्टेड ऑफ अख्ख्या प्रॉपर्टीप्रमाणे खूप लोक कन्सिडर करतात, पण तसं न कन्सिडर करता हॉलच्या सेंटरला उभारून नॉर्थला बघायचं. म्हणजे कंपासमध्ये आपण बघितलं सेंटर नॉर्थ बघू शकतो. सो नॉर्थ, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, त्या साईडला म्हणजे नॉर्थ वॉलचा नॉर्थ ईस्ट, ईस्ट वॉलचं नॉर्थ ईस्ट, हे 2 झाले नॉर्थ ईस्टमध्ये. तसेच नॉर्थ वेस्टला नॉर्थ वॉलचे नॉर्थ वेस्ट, असे हे 5 प्रकारचे एंट्रन्स चांगले असतात. सेंटर ईस्ट किंवा सेंटर वेस्ट न्यूट्रल असतात आणि साऊथ वेस्टचे दोन्ही एंट्रन्स निगेटिव्ह असतात. रेअर केसेसमध्ये 5 ते 60% लोकांना सुटेबल असतं ते, पण मोस्टली आम्ही म्हणतो की ते आपण चेक कशाला करायचं उगीच त्या जागेवर. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये सगळ्यांना असंही डेप्ट रिलेटेड इश्यूज, हेल्थचे रिलेटेड मेजर इश्यूज येतात आणि डेप्ट म्हणजे असंही भरपूर लोकांचे डिरेक्टली बिझनेस बंद पडलेत, अशा टाईपचे. मी खूप इझिली बोलतो, कारण काय की खूप जास्ती डेंजरस सिच्युएशन आहे असं न वाटता काही गोष्टी अशा सिच्युएशनमध्ये आपण जेव्हा असेल तेव्हा ते कामली घेतले पाहिजेत आणि त्यातनं बाहेर कसं पडायचं किंवा त्यातलं प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं आपण फाइंड आउट करू शकतो हे बघितलं पाहिजे. ओके, म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की ते थोडंसं डेंजर वाटतंय, हे वास्तूच्या विरोधात जात आहे, तर ते टाळायचं शक्यतो. येस, कारण उगाच रिस्क घेऊन पण काय उपयोग नाही, कारण काही गोष्टींना रेमेडीजच नाही आहेत. जसं साऊथ वेस्ट एंट्रन्सला रेमेडी नाही आहे, काही लोक प्रोव्हाइड करतात, बट जगात ॲक्च्युली नाही आहे ते नंतर त्यांनाही कळतं, जे नवीन लोक असतील या फील्डमध्ये. त्यानंतर नॉर्थ ईस्टला एक्झॅक्ट वॉशरूम असतं, त्या केसमध्येही कुठली रेमेडी नाही. फक्त जास्तीत जास्त आपण कमोड हे युनिट काढून टाकू शकतो, तो एकच त्याला पर्याय. त्यामुळे पण परत पर्टिक्युलर एका मेंबरचा हेल्थ रिलेटेड मेजर इश्यू किंवा मुलांचे चिल्ड्रन्स डेव्हलपमेंटमध्ये त्रास,
बिझनेस असेल तर त्यामध्ये प्रमोशनमध्ये डिले होणं किंवा जॉब डायरेक्टली सुटून जाणं, लवकर परत दुसरीकडे जॉईन न होता येणं, हे सगळं होतं. असं आहे. ओके. आता हे झालं समजा रेसिडेन्शियल प्रोजेक्टबद्दल. आता जर एखादा कमर्शियल प्रोजेक्ट असेल, समजा मला माझ्या बिझनेससाठी ऑफिस घ्यायचं आहे किंवा एखादं शॉप घ्यायचं आहे, तर त्यामध्ये कुठल्या गोष्टी आपण चेक केल्या पाहिजेत? आता तुमच्या केसमध्ये फरक पडेल. आता ह्याच्यामध्ये डिफरन्स असा आहे बिकॉज की तुम्ही काय काम करता किंवा बाकीचे काय काम करतात त्यांच्यावरती एंटायरली डिपेंडंट आहे. बिकॉज सगळ्यांचे नीड्स वेगळे वेगळे, सगळ्यांचे इक्विपमेंट्स वेगळे वेगळे, बरोबर. तुमच्या केसमध्ये मे बी हे सगळं जो स्टुडिओचा सेटअप असतो हे तुम्ही बाकीच्या वेळेस कुठं ठेवत असाल किंवा एक्स्ट्रा जे स्टॉक ठेवत असाल ह्याची प्लेस इम्पॉर्टंट आहे. आता ती कमर्शियल स्पेसमध्ये जर पार्टिशन्स असतील किंवा वॉल्स असतील मध्ये, तर त्यातल्या त्यात बेस्ट सुटेबल प्लेस कुठली आहे त्याच्यावरती त्या डिपेंडंट आहे की स्टुडिओसाठी बाबा ही जागा बरोबर आहे, ही जागा बाकीची एडिटिंग आणि ह्याच्यासाठी बरोबर आहे. हे तुमच्या केसमध्ये झालं. मे बी प्रोडक्ट रिलेटेड कोणाचा असेल तर मग त्यांची प्रोडक्ट्स ठेवायची जागा वेगळी होती, मग त्यांची कुठल्या प्रोडक्टवर किती डिपेंडन्सी आहे यावरती ते अवलंबून आहे. ओके. म्हणजे तुमचा जर बिझनेस असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या टाईपचा बिझनेस करताय त्याच्यावरती सगळ्यात पहिली ते डिपेंड आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट ते त्याच्याशी रिलेटेड जे काही इक्विपमेंट्स असतील, समजा काही स्टुडिओ असेल तर त्याचे काही कॅमेराज वगैरे असतील किंवा दुसरं एखादं असेल तर ते प्रोडक्ट तुम्ही कुठल्या डायरेक्शनला ठेवताय ते जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर. ओके. आणि त्यानंतर जर समजा एखादा इंडस्ट्रीयल जर प्रोजेक्ट असेल तर मग त्याचा वास्तू बाकीच्यांपेक्षा कसा वेगळा असतो? ओके. इंडस्ट्रियल वास्तूमध्ये सिमिलरली इंडस्ट्री वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये कुठलीही असू शकते आणि इंडस्ट्रीचा टॉपिकच खूप मोठा आहे रादर, कारण अख्खं फंक्शनिंग समजायला लागतं मशीन्सचं. काही केसेसमध्ये अख्खी मोठी लाईन असती बॅक टू बॅक, त्यानंतर हायड्रॉलिक प्रेशर वगैरे असतं मशीन्सला, त्यानंतर शॉप फ्लोअर वगैरे सगळं एरिया कन्सिडर करायला लागतं. काही केसेसमध्ये ऑफिस एंटायरली त्यांचं सेपरेट असतं, प्रोसेसिंग अख्खी जी प्रोसेस करणारी इंडस्ट्री असती ती वेगळी असते. त्यानंतर तिथे स्टाफ काय काम करतात, त्यांच्यावर किती डिपेंडन्सी आहे, हे सगळे मॅनेजमेंट टीम तिथली फंक्शनिंग कसं होतं हे सगळं कन्सिडर करायला लागतं. तर सिमिलरली ते पण इंडस्ट्री जी आहे त्याप्रमाणे चेंज होतं इफेक्ट सगळ्यांचा. म्हणजे सगळ्याच गोष्टी मॅटर करतात. येस. ओके. आता एक प्रश्न माझ्या मनात येतोच, म्हणजे ज्यावेळेस पण वास्तूचे आपण पॉडकास्ट करतो, आपण इंडियन लोक वास्तूबद्दल बरंच बोलत असतो, बरोबर, पण ते आता जरा जास्त बोलायला लागलोय. मधल्या काळात कुठंतरी ते एकदम स्टॉप होतं, तर मग असं नेमकं कशामुळे झालंय? मधल्या काळात स्टॉप होण्याचं कारण मी असं म्हणेल की भरपूर लोकांचे इन्व्हेजन झाले. म्हणजे आधी मुघल लोक आले, ब्रिटिश लोक आले, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ते भरपूर गोष्टी जाळून गेले होते. नालंदा, तक्षशिला त्या साईडचे सगळे, खालचेही साईडचे, हे सगळे झाल्यानंतर वगैरे काय झालं की ठराविक लोकांकडे ते नॉलेज राहिलं आणि काही लोकांनी ते नीट सेव्ह करून ठेवले सगळे ग्रंथ, असं मी म्हणू शकतो. आता त्या पिरियडमध्ये हे सगळ्याचं सिच्युएशनच वेगळी होती बघायची. त्याच्या आधीच्या काळात म्हणजे तुम्हाला लिटरली महाभारत ते रामायण किंवा मयमतम या सगळ्या जुन्या ग्रंथांमध्ये, ज्यांना 10,000 वर्ष तरी अप्रॉक्सिमेटली झाले असतील, त्या ग्रंथांमध्ये ह्याचा उल्लेख आहे. इवन तुम्हाला माहीत असेल तर रावण ह्यालासुद्धा वास्तुशास्त्रामध्ये खूप मास्टर समजलं जातं. ते नंतर पण त्यांनी पाथ दुसरा चूज केलं, कारण ते आधी महादेवचे एकदम भक्त होते आणि ती त्यांची स्टोरी वेगळी, पण त्यांनाही मास्टर कन्सिडर केलं जायचं. भगवान विश्वकर्मा जे आपण म्हणतो त्यांच्याकडे सुद्धा वास्तूचं खूप मोठं नॉलेज होतं, त्यांनी तिन्ही लोकमध्ये त्याचा वापर केला होता, असं आहे. आणि रिसेंटली आपण का बघायला लागलो आहे, कारण आता आपल्याला रिअलाईज झालं आहे, आधीच्या काळात तरी बाहेरनं इन्व्हेजन वगैरे झाले, हे सगळे प्रॉब्लेम आहेत. आता तसं नाही आहे, आपण आपल्याप्रमाणे करतो आहे, पण तरीसुद्धा खूप इम्बॅलन्स होते आणि आपल्याला जसं वाटते त्या स्पीडनी जात नाही, काहीतरी आउट ऑफ नोवेअर वेगळेच अडथळे येतात, काही संबंध नसताना. मग जेव्हा माणूस त्रासात येतो तेव्हाच तो सोल्युशन शोधायला लागतो, त्यामुळेच वास्तूचं आता परत यायला लागलं. बरोबर. आणि आजकाल लोक थोडे अवेअर पण व्हायला लागले या गोष्टींच्या बाबतीत आणि थोडासा विश्वास पण ठेवायला लागले, सगळ्यात महत्त्वाचं. आता ज्यावेळेस विश्वासाची गोष्ट आहे ते समजा की तिथं पण काही लोकांचा प्रश्न असतो मग, की जर समजा आता आपण भारतीय लोक आहेत, बरोबर, आपल्या इंडियामध्ये सगळे लोक वास्तुशास्त्र बघतात, पण म्हणजे फॉरेनर्स आहेत ते तर काही वास्तू बघत नाही, बरोबर. मग त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी असं म्हणेल की फॉरेनर्स म्हणजे कुणाला कन्सिडर करतो, कारण आपण भारत सोडून सगळीकडेच कन्सिडर करतो फॉरेनर म्हणतात, बरोबर. आणि त्यावरून आपण स्पेसिफिक एक्झाम्पलच कन्सिडर करतो. म्हणजे मी म्हटलं बिल गेट्सनी नाही वापरलं, ह्यांनी नाही वापरलं, असं कन्सिडर करतो. ॲक्च्युली खरं सांगायचं म्हणलं तर भरपूर वेळा कसं असतं की मेन तुमचं ॲक्शन हे महत्त्वाचं आहे आणि ॲक्शनमध्ये डिसिजन मेकिंग परत त्याच्या आधी पॉईंट आला. म्हणजे 3 प्रकारचे कर्म असतात, एक मनातून जे विचार आहेत ते कर्म, एक जिभेतून जे बोलतो ते कर्म, आणि परत जे ॲक्शनमध्ये आणतो ते कर्म, बरोबर. तर लकीली काय होतं, काही लोकांची पत्रिका अशी स्ट्रॉंग असते की त्यांना चांगली प्रॉपर्टीज मिळते, मग ते त्यांच्या आधीच्या जन्माचे काही कर्म असतील त्याप्रमाणे त्यांना प्रॉपर्टी भेटत जाते.
तुम्ही हे कन्सिडर करता की ते फायनान्शियली एवढं सक्सेसफुल आहे, पण बाकीचे त्यांचे काही नुकसान झाले, त्यांच्या पर्सनल आयुष्याचं काय काय झाले हे कन्सिडर नाही करत. इन्स्टेड ऑफ स्पेसिफिक लोकांना कन्सिडर करण्यापेक्षा या केसमध्ये आपण इन जनरल पब्लिकला कन्सिडर करू. डिव्होर्स केसेस बाहेर सगळ्यात जास्त आहेत, हे आपण कन्सिडर करत नाही. आणि आपल्याला बघायला ते फक्त असं रिच वाटतात. ॲक्च्युली कन्सिडर करा म्हणजे जर बघायला गेलं तर जे आपल्या इथं भरपूर लक्झरी कार्स वगैरे असतील किंवा भरपूर इम्पोर्ट होऊन मटेरियल होतं ना, त्यामुळे त्याचे रेट्स खूप जास्ती होतात. हे करन्सीच्या डिफरन्स आणि मे बी टॅक्सेशनमुळे वगैरे हे सगळं होतं. जी गाडी इथे भरपूर 1.5 कोटीला मिळते तीच तिथं 60-70 लाखालाही मिळते. आणि तिथं इन्कम जे आहे स्टार्टिंगच वेगळं ह्याच्याला आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही कन्सिडर केलं की लगेच लक्ष देईल. मेंटल पीस तिथं भरपूर लोकांना नाही आहे आणि भरपूर लोकांचं कल्चरही तेवढं स्ट्रॉंग नाही आहे. आता बघायला गेलं तर आता आपल्या भारताचं असं झालं आहे की वेस्टर्न कल्चरकडे जायचं का आपल्या ह्याच्याकडे लक्ष द्यायचं, म्हणजे तेही कन्फ्यूज झालेत. त्यामुळे भरपूर लोकांना कल्चरच राहिलेलं आहे, म्हणजे ना तिकडचं पाळताय ना इकडचं पाळताय. मग मी असं म्हणेल की इकडचं पाळण्याचं रिझन तुम्ही शोधायला पाहिजे, नाहीतर मग ॲटलिस्ट डिरेक्टली नाही म्हणण्यापेक्षा, म्हणजे ह्याचा उपयोगच नाही म्हणण्यापेक्षा चेक केलं पाहिजे. एका माणसाचा भरोसा कुठल्या गोष्टीवर येतो किंवा बिलीफ आपण कुठल्या गोष्टीला कन्सिडर करतो. समजा कुणाला तरी असं म्हणलं म्हणजे की त्याला भरोसा नाही, तर त्याचा अर्थ असा आहे की मे बी त्याला कोणीतरी सांगितलंय की नाही आहे किंवा त्यांनी ट्रायच कधी करून नाही बघितलंय किंवा त्याचा एक्सपिरियन्स अवेअरनेसच नाही आहे समजा असं काही असतं म्हणून. राईट, अवेअरनेसच नाही आहे किंवा त्याला आधी निगेटिव्ह एक्सपिरियन्स आलाय. आता ज्याला अवेअरनेसच नाही आहे त्याला नाही म्हणून इग्नोरन्स ऑफ नॉलेज झालं. हा कुठल्याच गोष्टीमध्ये इग्नोरन्स असंही नसायला पाहिजे, वास्तूतच नाही. ज्यांना कोणाकडनं तरी ऐकलंय तर पूर्णपणे भरोसा दुसऱ्यांवर ठेवण्यात अर्थच नाही आहे. आपण 50% ॲप्रॉक्सिमेटली भरोसा ठेवला पाहिजे सगळ्या गोष्टींवर. याचं रिझन असं मला वाटतं की भरपूर वेळा कुणाच्या तरी इन्फ्लुएन्समध्ये असे काहीतरी रुमर्स पसरत जातात सगळ्या सोसायटीमध्ये, त्यामुळे स्वतः व्हेरीफाय करणंही गरजेचं आहे. आणि जर काही निगेटिव्ह एक्सपिरियन्स आला असेल तर मग वास्तू वर्क होत नाही असं नाही. फॉर एक्झाम्पल काय होतं की समजा कुणीतरी आजारी पडलं तर ते एका डॉक्टरकडे जातात. आता तुम्हाला माहिती आहे डॉक्टरांना एवढे वर्ष लागतात पूर्ण प्रॅक्टिस करण्यात वगैरे सगळ्यामध्ये, बरोबर आहे. तर ते समजा एखादे कुणीतरी गेले डॉक्टरांकडे आणि त्यांना काहीतरी उपाय वगैरे म्हणजे औषध वगैरे दिले, आता त्यांना फरक पडला नाही, तर ते असं म्हणतात का की डॉक्टर फील्डच वाईट आहे. वास्तूच्या केसमध्ये काय, हे मला फरक पडण्याचा काहीच उपयोग नाही, काय संबंध आहे. म्हणजे शास्त्राचं काही नाव ठेवून काही उपयोग नाही त्याला, बरोबर. कारण डॉक्टर तो मे बी योग्य नसेल कुठल्या तरी गोष्टी, आणि मे बी असं असेल की तो सुटेबल नसेल तुमच्यासाठी, म्हणून कधी कधी असं होतं की वेगळे डॉक्टरच सूट होतात आपल्याला. सिमिलरली कन्सल्टंटच्या केसमध्येही तसंच कन्सिडर केलं पाहिजे. अख्ख्या शास्त्राला जसं तुम्ही म्हटलात की ब्लेम घेऊन काही पॉईंटच नाही आहे असं आहे. ओके, यातून मला 2-3 गोष्टी काय कळायला की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आपण फॉरेनर्स जे बघतो ते फक्त इन टर्म्स ऑफ मनी बघतो की ते किती सक्सेसफुल आहेत, पण त्यांच्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, रिलेशनशिप असेल किंवा त्यांना बाकीचे बरेच इश्यूज असतात की ते आपण बघत नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट आणखी कळाली की फक्त ते पैशाने सक्सेसफुल दिसत असले तरी बरेचसे लोक डेप्थमध्ये असतात, लोनमध्ये असतात, बरोबर. मग डेटमध्ये असल्यामुळं ते आपल्याला कळून येत नाही, ते दाखवतात फक्त पण ते आपल्याला कळून येत नाही. आणि तिथं काही कंडिशन्स वेगळ्या आहेत. जी गोष्ट इथं 1.5 कोटीला भेटते ती 60 लाखाला भेटते, मग त्याच्यामुळे पण ते जास्त सक्सेसफुल आपल्याला वाटत असतात, पण रियालिटी तशी नाही आहे. ओके, करन्सी डिफरन्स कन्सिडर करू शकतो. ओके, बरोबर. आणि जर त्या लोकांना माहीतच नसेल की वास्तुशास्त्र अशी काही गोष्ट असते तर ते काय यूज करतील समजा. आणि मजेची गोष्ट म्हणजे आजकाल ते लोक बघायला लागलेत, खूप लोकांना हळूहळू वास्तूचंही कळायला लागलं. कधी आम्ही बाहेरच्या कंट्रीजमध्ये गेलो ना, सगळ्यात पहिल्यांदा तर त्यांना योगाचं कळायला लागलं. तुम्ही बघितलं तर बाहेर योगाच्या रिलेटेड लोक यायला लागले, आत्ता ते वळायला लागलेत. मग त्यांना कळालं की अरे आपण खूपच चुकत चाललोय आणि खूप प्रॉब्लेम चालले, मग ते ऑटोमॅटिकली स्पिरिच्युअलिटीकडे वळत गेलेत. कुठली असं म्हणजे मे बी काही केसेसमध्ये टेक्नॉलॉजी असू दे, विचार असू दे. जसं आधी डिवोर्स रेट आपल्या इथं कमी होते, अजूनही कम्पॅरेटिव्हली कमीच आहेत म्हणा, पण आता उगीच वाढत चालले आहेत कारण लोक ऑप्शन्स वगैरे कन्सिडर करायला लागलेत, इमोशन्स खूप लाईटली घेत जात चाललेत. प्रॉब्लेम तो नाही, प्रॉब्लेम हा झाला आहे की सगळे लोक त्यांच्या लाईफमध्ये इतके अडकलेत आणि असं म्हणू शकतो की त्यांना असं वाटतं की आपल्या स्वतःकडेच फक्त नीट लक्ष दिलं पाहिजे. भलेही त्यांना इच्छा असते की सगळ्यांचा आपण केला पाहिजे, एकदा आपण स्ट्रॉंग झालो की बाकीच्यांचं करायला पाहिजे, पण मला असं वाटतं की इट इज लाईक की समजा कोणाला तरी दानधर्म करायचं आहे, तर तो असा माणसाने जर विचार केला की अरे बाबा आत्ता मला 30,000 सॅलरी आहे, समजा 20 ते 30,000 सॅलरी आहे आणि माझ्याकडे 1 लाख रुपये आले की मग मी दानधर्म करायला चालू करतो का? 10-20 रुपये दे ना, तो काहीतरी खायला देऊ शकतो ना, असं काही नाही. म्हणजे ज्याला खरंच करायचं असेल तो आधीच सुरुवात करतो असं मी म्हणेल. ओके, आता जसं फॉरेन कंट्रीजचा आपण उल्लेख केला त्याच्यावरूनच आणखी हा पण प्रश्न येतो की समजा इंडियामध्ये जे वास्तुशास्त्राचे जे काही नियम आहेत मग तेच नियम तिकडे पण लागू होतात का, की तिकडे काही वेगळे नियम असतात वगैरे?
म्हणू शकतो की ऑलमोस्ट काही एवढा इफेक्ट पडतच नाही, सेमच वास्तू होतं. कारण आहे तर आपण सगळे मनुष्य. 5 तत्वांवरती मेन आहे वास्तुशास्त्र. अजूनही आहेत 45 देवतावर, पण बेसिक आपण म्हणू शकतो 5 एलिमेंट्सवर. त्यानंतर मग सोलार एनर्जी आली, ग्रॅव्हिटेशनल फील्ड आलं. तर माणूस एकसारखाच बनलेला आहे. भलेही ते स्किन वेगळे असू दे, जेनेटिक्स वेगळे असू दे, पण मेन जे स्ट्रक्चर आहे ते तर सेम आहे. त्यामुळे वास्तूचा इफेक्ट कम्पॅरेटिव्हली सिमिलर पडतो असं म्हणू शकतो. मग त्यात इथल्या वास्तूमध्ये आणि गेल्यावर वास्तू चेंज होतं असं काही त्याच्यात डिफरन्स नाही. ओके, म्हणजे जवळपास सेमच आहे समजा. येस. आता तुम्ही पंचतत्वांबद्दल बोललेत बरोबर. तर मला एक सांगा की वास्तू बघत असताना कुठल्याही याचं समजा घराचा असेल किंवा कुठल्या इंडस्ट्रियल याचा असेल तर कोणत्या गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या असतात की त्याच्या बेसिसवरती ठरतं की ही वास्तू चांगली आहे की वाईट आहे? ओके, सो मेन म्हणजे आपण 5 एलिमेंट्सला कन्सिडर करतो बरोबर. हे सोडून 45 देवतांची शक्ती आपण कन्सिडर करत असतो. ते सोडून प्लॅनेट्सचा आपण परत कन्सिडर करतो. ग्रहांची पण एक त्यामध्ये जागा असते. आणि ते झाल्यावर परत मग जसं एलिमेंट्सची जागा असते, म्हणजे मेटलची वगैरे या सगळ्यांची. आणि त्यानंतर परत हे झाल्यावर शेवटी तिथं राहतं कोण आहे. आता तुम्ही जर रेसिडेन्शियल स्पेसमध्ये विचार तर सिमिलरली पर्सन टू पर्सन ते एंटरली चेंज होणार. कारण काही जॉब करणारा जर व्यक्ती आहे तर मे बी ही इज एक्सपेक्टिंग अ प्रमोशन, त्याला बिझनेस करायचंच नाही आहे. तर मग त्याप्रमाणे त्याला उपाय किंवा ते जे घर आहे ते त्यासाठी बरोबर आहे की नाही त्या गोष्टी कंप्लीट होण्यासाठी हे करणं गरजेचं आहे. आणि आजकाल आपण बघितलं तर ऑन ॲन ॲव्हरेज मी समजा एक ॲटलिस्ट एवढ्या ह्याच्यात 1,500 ते 2,000 सोसायटीज बघितले असतील सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि एक ॲव्हरेज मला बघितल्यावर कळालं की 50 ते 60% फ्लॅट चांगले असतात. म्हणजे बाकीचे सगळे समजा त्यातले ज्या मॅक्स टू मॅक्स 10% त्यातले जे आहेत ते न्यूट्रल आहेत. म्हणजे ऑलमोस्ट नो पॉझिटिव्ह नो निगेटिव्ह, असं काही इफेक्ट नाही जास्ती. पण बाकीचे जे निगेटिव्ह आहेत त्या सगळ्यांना एवढा त्रास होत असेल म्हणजे असं वाटलं की बिल्डर्सनी खरंच कन्सिडर केलं पाहिजे. मेन म्हणजे कसं आहे की मे बी बिल्डर्स कन्सिडर पण करतात असं मला वाटतं. की ते सांगतात आर्किटेक्ट्स आणि सिव्हिल इंजिनियर्सला की तुम्ही वास्तूप्रमाणे हे सगळं करा, कारण आजकालच्या लोकांचीही गरज आहे, त्यांचंही नुकसान नको वगैरे म्हणून. पण काही सिव्हिल इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट्स क्लेम करतात की त्यांना वास्तू येतं. आता ह्याच्यामध्ये माझं कसं आहे, माझं फक्त सिव्हिल डिप्लोमा झालं आहे आणि बिझनेस मॅनेजमेंट वगैरे. बट मला बेसिक सिव्हिल आता एवढे सगळे प्रोजेक्ट्स केल्यामुळे माहिती आहे, 3,000+ क्लायंट झालेत माझे. तर मग ते एक फील्ड वेगळंच आहे. सिव्हिल इंजिनियर हे कामच वेगळं, आर्किटेक्ट हे कामच वेगळं आणि इंटेरियर डिझायनिंग हे कामच वेगळं आहे. तर तसंच वास्तुशास्त्र हे एंटायरली कामच वेगळं आहे. तर या सगळ्याला मिक्स नाही केलं पाहिजे. किंवा जेव्हा कोणीतरी क्लेम करतं सिव्हिल इंजिनियर किंवा आर्किटेक्ट त्यांना वास्तू येतं, तेव्हा खरंच त्यांनी तेवढं नॉलेज डेप्थनेसमध्ये त्यांच्याकडे तेवढं नॉलेज असायला पाहिजे. कारण भरपूर वेळा ते फक्त 9 पार्ट्समध्ये डिवाईड करतात प्रॉपर्टी, म्हणजे नॉर्थ, नॉर्थ वेस्ट, नॉर्थ ईस्ट हे सगळे बेसिक जे 9 पार्ट्समध्ये आहेत. आणि एअर व्हेंटिलेशन आहे का, एअर व्हेंटिलेशन इज ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट, पण प्रत्येक गोष्टींचा इफेक्ट किती पडतो हे तर माहिती नसतं. मग ह्याच्यामुळं काय होतं की मग भरपूर फ्लॅट न कळत निगेटिव्ह होऊन जातात. आणि नुकसान मेन 2 लोकांना भोगायला लागतं ॲक्च्युली. एक आहे की बिल्डर्सला, बिकॉज त्यांचे फ्लॅट विकायला वेळ लागतो. आता ब्रँड नेम आहे त्यामुळे कम्पॅरेटिव्हली त्यांचं होत असेल, पण तरीसुद्धा जर वास्तूप्रमाणे चांगला असेल तर मग ते अजून स्पीडनी होणार आहे. आणि दुसरं म्हणजे मेन तर तिथे राहणारे लोक. आणि न कळत एक टाईपचं आपण म्हणतो, म्हणजे काही काही लोकांनी आयुष्यात असं म्हणतात की काहीच पाप केलं नसेल किंवा काही ऋषी वगैरे असतात, तरीसुद्धा ते देवतांना पाया पडतात आणि काही पाप असतील तर माझे माफ कर. त्याचा अर्थ काय की न कळत माझ्याकडनं काही पाप झाले असतील तर ते माफ कर. तर या केसमध्ये आपण इग्नोरन्स ऑफ नॉलेज कन्सिडर करून भरपूर वेळा डिरेक्टली वास्तू येत आहे बिकॉज लोकांची डिमांड आहे, वरच्यावर आपल्याला माहिती म्हणून सांगून टाकणं, हे एक टाईपचं पाप पण कन्सिडर केलं जाऊ शकतं. बरोबर आहे. कारण उगाच वरच्या वर करून जर नुकसानच जास्त होतं ना, फायदा तर काय होत नाही, नुकसानच जास्त होतं. आणि लोक तरी काय करतील की लोकांना पण एवढं नॉलेज नसतं आणि 100% वास्तूनुसार घर शोधणं पण अवघड आहे. पण मग त्यासाठी तुम्ही लोकांची मदत करतात वाटतं ना? 100% वास्तूप्रमाणे घर ऑलमोस्ट होऊच नाही शकत, कारण सिच्युएशन्सच असे. एकतर फ्लॅट आहे त्यामुळे वरती असतोय, जमीन तत्वाचा तर वापर होत नाही तेवढा वरती असल्यामुळे, आणि काही कट्स वगैरे येणार. पण ॲटलिस्ट मी म्हणेल की पासिंग मार्क्स तरी असायला पाहिजे फ्लॅटला. म्हणजे 40% जर आपण पासिंग कन्सिडर केली की 45-50% तरी चांगले पाहिजे. कारण सगळे फ्लॅट मे बी त्या प्लॅनिंगप्रमाणे ओरिएंटेशनप्रमाणे होऊ नाही शकत, पण 0पासून प्लॅनिंग केलं तर होऊ शकतं. म्हणजे ॲटलिस्ट गुड लेवलला जर गेले तर एवढे इम्बॅलन्स नाही राहणार लोकांच्या आयुष्यात. आता तुम्ही बघा ना, म्हणजे एवढे सगळे सोसायटीज आजपर्यंत बनवले गेलेत वेगवेगळ्या सिटीमध्ये, एवढं इम्बॅलन्स होतं. इवन तुम्हाला सांगतो मुंबईच्या केसमध्ये, मुंबई बघितलं, वाशी वगैरे या साईडला भरपूर लाईन बघितली ना,
खूप मोठे मोठे प्रॉपर्टीज आहेत, बिल्डर्सचे नाव घेऊन पॉईंट नाही घेणारी नाही मी रादर, पण न कळत त्यांचे सगळे मुंबई अशी डायगनल आहे, म्हणजे फ्लॅट्सच तिरके, त्या तिरक्यामुळे 4 कोपरे कट होतात. म्हणजे वायव्य कोपरा नॉर्थ वेस्ट बिझनेस ग्रोथ रिलेटेड येतो किंवा रिलेटिव्स रिलेटेड येतो, नॉर्थ ईस्ट माइंड रिलेटेड किंवा चिल्ड्रन्स डेव्हलपमेंट रिलेटेड येतो, साऊथ ईस्ट आहे फायनान्शियल गेन रिलेटेड किंवा वुमन्स हेल्थ रिलेटेड येतो, साऊथ वेस्ट एक कपल्स रिलेशनशिप म्हणजे हजबंड वाईफ रिलेशनशिप किंवा पर्सनल करिअर ग्रोथ रिलेटेड येतो. हे 4 कोपरे कट आहेत. डायरेक्ट मुंबईमध्ये कितीतरी सोसायटी तिरकेत अख्खे, आणि अर्धी मुंबईच तिरकी असेल असं वाटतंय मला आता बघून. तर मग त्यामुळे तुम्हीच बघता मुंबईमध्ये सुद्धा किती इम्बॅलन्स आहे. म्हणजे हे एक पॉईंट कन्सिडर करू शकतो मुंबईमध्ये जे लोक कंटिन्युअस धावतात पळतात आणि तिथं खूप जास्त स्ट्रगल जो आपल्याला दिसतो ना, वास्तूला पण आपण डेफिनेटली तिथं कन्सिडर करू शकतो. ओके. आणि तुम्ही कशा प्रकारे मदत करता समजा लोकांना याच्यात? ओके, सो आमच्याकडे काही उपाय आहेत. माझ्या वडिलांनी त्यांच्या 20 वर्ष म्हणजे जेव्हा आधी त्यांनी 2014ला रेमेडीज बनवले होते, त्यांच्या 22 वर्षांच्या रिसर्चनंतर त्यांनी 6 ते 7 वर्ष लावले काही उपाय बनवायला. ते गायत्री मंत्रावर आधारित उपाय. आता गायत्री मंत्रच का? कारण तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल की ते खूप पॉवरफुल कन्सिडर केलं जातं. तर रिझन असं आहे की त्यात 24 देवतांची शक्ती आहे. मग प्रत्येक देवतांच्या शक्तीप्रमाणे, घराच्या नीडप्रमाणे एक मूर्ती, मंत्र आणि यंत्र या आधारवरती ते उपाय बनवले जातात. कॉपीरायटेड आणि पेटंटेड प्रोडक्ट आहेत ऑब्व्हियसली, पण ते एक एक यंत्र जे आहे त्याच्यावरती, त्याला 13,000 यंत्रांमधनं त्यांनी डिसाईड केलेले यंत्र आहे. म्हणजे एवढ्या वर्षाच्या रिसर्चनंतर पर्टिक्युलरली विना तोडफोड जेवढं आपल्याला शक्य असेल तेवढ्यासाठी ते उपाय आहेत. हे एक प्रकारचे उपाय. आणि ते बनवायचं रिझनच मेन हे होतं की आपण भरपूर वेळा बघतो की आजकाल वेगळेच उपाय चालू झाले, जसे पिरॅमिड आहे किंवा काही लोक क्रिस्टल्स वगैरे देतात, ठीक आहे. आणि मी रिसेंटलीच बघितलं काही लोकांनी एंजल पण दिलं आहे. आता मला कळत नाही एंजल कुठून आलं. म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये पिरॅमिड कधीच नव्हता. तुम्ही आज गुगल केलं ना, आता गुगल म्हणजे आपल्या नॉलेजवर बेस्ड आहे शेवटी, आपण जे वेबसाईटवर टाकतो त्या अल्गोरिदमवरती ते वर्क करतं. तर वास्तुशास्त्राचं पिरॅमिडचं रिलेटेड येतं. जुन्या ग्रंथात पिरॅमिडचं लिहिलेलंच नाही आहे. पिरॅमिड हे इजिप्तमध्ये सुद्धा बहुतेक जुन्या राजांना ज्यांची डेथ झालेली असेल त्यांचं मे बी निगेटिव्ह एनर्जी बाहेर नको निघायला किंवा पॉझिटिव्हिटी आत राहायला पाहिजे त्यासाठी ते करतात. आणि ते पिरॅमिड्स आहे तो पार्ट खरं तर गेला होता फेंगशुईमध्ये, आणि फेंगशुई आणि वास्तू मिक्स केले, पण आता वास्तूमध्येच पिरॅमिड आहे हे सगळं लोकांना वाटायला लागले. तसा हा एक पार्ट झाला जो वास्तूमध्ये ॲब्सोल्युटली नाही आहे. एक दुसरं क्रिस्टल्स म्हणू शकतो, क्रिस्टल्स किंवा खडे जेमस्टोन्स म्हणू शकतो. आता जेमस्टोन्स आहेत फायद्याचे, त्यात काही डाऊट नाही, पण वास्तूमध्ये सगळीकडे त्याची गरज नाही आहे ॲब्सोल्युटली. मे बी काही छोट्या कमर्शियल स्पेसेसमध्ये किंवा फ्लॅट्समध्येही गरज नाही. मी खूप वेळा बघितलं आहे की खडे लोक त्या फ्लॅट्समध्ये खूप जास्ती टाकतात आणि त्यानंतर त्याचा इफेक्ट निगेटिव्ह पण येऊ शकतो. त्याचं रिझन असं आहे, समजा आज तुम्ही जो खडा घातला आहे तो तुमच्यासाठी सुटेबल आहे, तो तुमच्या दुसऱ्या फॅमिली मेंबर्ससाठी सुटेबल असेल नसेल आपल्याला माहितीच नाही ना. बरोबर, त्याचा निगेटिव्ह इफेक्ट पण पडू शकतो त्याची क्वांटिटी वाढल्यावर, तर त्यालाही कन्सिडर करून पॉईंट नाही. नंतर सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे मी जे बघितली आहे, जेव्हा मी एका क्लायंटकडे व्हिजिटला गेलो होतो आणि मी जस्ट असं सगळं ॲज ऑलवेज जसं वॉक थ्रू सारखं मी घर बघितलं त्यांचं, आणि वॉशरूममध्ये कसं आहे मेन कमोड युनिट आणि कुठं आहे वॉशरूम हे कन्सिडर केलं जातं, कुठल्या केवढ्या एरियामध्ये आहे. गेलो बघितलं आणि मला कळालं नाही, पण ते म्हणले मला की तुम्ही उपाय बरोबर आहे वाटतंय का तुम्हाला? मला कळालंच नाही कुठला उपाय, म्हणजे हा नवीनच उपाय बघितला, ही जुनी गोष्ट आहे, 4 वर्ष जुनी गोष्ट आहे. म्हटलं कुठला उपाय? म्हटलं खाली लावलेलं तिथे. मग मी खाली बघितलं, मला नाही कळलं, मला तिथे एक चिकटपट्टी दिसली, लाल टेप. म्हणजे ते मला काय वाटलं की टाईल वगैरे असेल, टाईल निघाली असेल त्यामुळे त्यांनी लावलंय. मग त्यांनी म्हटलं हे उपाय आहे. म्हणजे मी पण शॉक होतो, वास्तूमध्ये कुठे चिकटपट्टीच नाहीये, हे कुठून काढलं लोकांनी. नंतर मग मी शॉक झालो, मग आपलं गुगल करून बघितलं बाबा कोण काय काय सांगायला लागलं. मग मला ते लॉजिक कळालं. काही लोकांचं असं म्हणणं होतं साऊथ ईस्टला आहे वॉशरूम, तर मग ते लाल चिकटपट्टी कमोडच्या साईडला, नॉर्थला असेल तर निळी चिकटपट्टी लावा. एक तर मेन म्हणजे माझं असं म्हणणं आहे की एकतर ती चिकटपट्टी त्याचं मटेरियल काय, असंही नाही की तुम्ही कॉपर वगैरे म्हणताय, एकतर ती चिकटपट्टी, मग चिकटपट्टीच्या रोलनी फरक पडत असेल ना ठेवला असेल तर, एवढ्याशा चिकटपट्टीने काय होणार आहे. आणि मी असंही म्हणेल की खूप वेळा लोक ना स्वतः गुगलप्रमाणे म्हणजे गुगलवर चेक करून अख्खं वास्तू रिलेटेड शिकायला बघतात किंवा आपल्या घरावर ट्राय करत बसतात. माझं असं ॲक्च्युली स्ट्रॉंग सजेशन आहे की तुम्ही फक्त मे बी व्हेरीफाय करू शकता, उपाय करणं तुमचा वेळ नका घालू. त्याचं रिझन असं आहे की
आता तुम्ही गुगल केल्यावर तुम्हाला औषधं सुद्धा मिळू शकतात, तरी पण तुम्हाला डॉक्टरकडे जाणंच गरजेचं आहे ना. ते किती सुटेबल आहे नाही आहे ते तर बघणं, चेक करणं गरजेचं आहे. उगीच वेळ घालण्यात पॉईंट नाही, आजार पण वाढू शकतो. तसंच सिमिलरली वास्तू कन्सल्टंटकडे, कोणाकडे एक्सपर्टकडे, जे तुम्हाला मे बी वर्ड ऑफ माउथनी तुम्हाला माहिती असेल, रिलेटिव्समध्ये ज्यांचं चांगलं झालं असेल त्यांच्याकडेही तुम्ही जाऊ शकता. एक्सपर्ट ओपिनियन घ्या ना. कारण काय, फॉर एक्झाम्पल काहीतरी आपण उपाय करून बघणार, 3-4 महिने थांबणार. 3-4 महिने खूप मोठा पिरियड आहे. कारण ते 3-4 महिने आयुष्यातले गेले, त्यामध्ये खूप काही होऊ शकतं. युजली मी 6 महिन्यामध्ये फरक पडेलची गॅरंटी देतो. आता ह्याच्यामध्ये कसं होतं की भरपूर गोष्टी कन्सिडर करायला लागतात. जर फ्लॅटच खूप निगेटिव्ह असेल तर सोडायलाच लागेल ना. कारण मी काही गोष्टी जसं मी म्हणलं उपाय नाही आहे, पण मोस्ट ऑफ द टाइम्स मी फक्त उपाय असे देत नाही की तुमचं चांगलं होईल असं नाही सांगत. मी काय होईल ते पण सांगतो. तो कन्सल्टंट बरा जो तुम्हाला सांगेल की एक्झॅक्टली काय होऊ शकतं या उपायांनी. एक दुसरं, राईट कन्सल्टंट कुठलं आपण जे कन्सिडर करू शकतो, त्यामध्ये कसं आहे की तर एकतर जसं डॉक्टरांच्या समोर रिपोर्ट येतो आणि त्यांना ते बघून कळतं, तसंच कुठलाही कन्सल्टंट असतील ना त्यांना प्लॅन बघून एक्झॅक्टली तुम्ही न सांगता त्यांनी प्रॉब्लेम सांगितलं पाहिजे, तो राईट कन्सल्टंट. तुम्ही डिरेक्टली जाऊन प्रॉब्लेम सांगितलं, काही लोक सायकोलॉजिकल ट्रिक्स वापरून उगीच त्यांच्याप्रमाणे काही सांगणार, तुम्ही असंच प्रॉब्लेम सांगितलं त्या वेमध्येच सांगणार ना. मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्ही मग प्लॅन देऊन मग तुम्ही बघितलं पाहिजे की हां काय सांगतायत बघूया. मग ते विचारतील मे बी की कसं आहे की जसं मी म्हटलं सेक्टर वाईज सगळ्यांनी इफेक्ट पडत. तर बिझनेसमॅनवर वेगळा फरक पडणार, जॉबमध्ये करताय त्यांना वेगळा फरक पडणार, बरोबर आहे. तर ज्याला आयडेंटिफाय नीट करता येईल तो राईट कन्सल्टंट. आणि कन्सल्टंट म्हणजे तो खरा कुठल्याही फील्डचा असू दे, रादर जो प्रॉब्लेम समजून घेतो किंवा सिच्युएशन समजून घेतो. भरपूर लोक येतात आणि पटापट बोलायला लागतात आणि निघून जातात. म्हणजे समजायला तर पाहिजे. फॉर एक्झाम्पल काही लोकांना इतका महाभयानक त्रास झाला असतो, इतकं निगेटिव्ह घर असताना त्यांना ते सोडताही येत नाही. ऑलरेडी त्यांचे दुःख ऐकायला कुणीच नसतं. थोडंफार तरी आपण त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. ते फक्त रिजेक्ट करून डायरेक्ट निघून जाणं पॉईंट नाही आहे. आणि वास्तुशास्त्रवाल्यांचं कसं असतं, त्याची फीस पण एक तर खूप जास्त असते. बरोबर, तिच्यात जर समाधान झालं तर ठीक आहे, नाही तर मग तो पण एक वेगळाच इश्यू असतो की पैसे पण वाया जातात आणि उपाय पण भेटत नाही. समजा असे पण काही लोक आहेत समजा मार्केटमध्ये. बरोबर. या केसमध्ये मी असंही म्हणेल, काही लोकांची फीस खूपच जास्त आहेत आणि काही लोकांचे खूपच कमी आहेत. खूप कमी ठेवणारे चुकीचे आणि खूपच जास्ती ठेवणारे त्यावरती डिपेंड करते की एक्सपिरियन्स किती आहे. एक माणूस जर 10 वर्ष झाले काम करतोय आणि तो म्हणला की बाबा हां एवढे 3 लाख रुपये फी आहे फ्लॅटची, 10 वर्षात असं काय केलं वेगळं, असं काय वेगळं नॉलेज वापरणार, खरंच तेवढं वर्थिट आहे का, खरंच त्या माणसाने तेवढं काम केलं का, हे महत्त्वाचं आहे. काही वेळेस खूप कमी घेणार आहे. म्हणजे आपण भरपूर असंही करतो की वाचवायला बघतो फी, अरे 2-3 हजारामध्ये होते आपण करून घेऊ, पण त्यांचं नॉलेज पण तेवढ्याचं असतं. म्हणून तुम्ही कुणाकडून करून घेताय कुठलीही व्हिजिट, त्यांच्या एक्सपिरियन्सवरती, त्यांनी कुठल्या टाईपचे केसेस हँडल केलेत, सिमिलर त्यांनी गोष्टी आजपर्यंत बघितलेत का, आणि किती इफेक्टिव्ह आहेत उपाय, हे तर नेहमीच कन्सिडर करणं गरजेचं आहे. ओके. आणि तुम्ही आता जी नवीन सर्व्हिस सुरू केली त्याच्याबद्दल काय सांगाल? हां, सो प्रॉपर्टी ॲज पर वास्तू ही कंपनी आहे. त्याच्यामध्ये आम्ही वास्तूप्रमाणे प्रॉपर्टी शोधून देण्याचं काम चालू केलं आहे. सो माझी एंटायर टीम आहे त्याच्यासाठी. फ्लॅट्स वगैरे सगळे मी किंवा वडील आम्ही अप्रूव्ह करत असतो अख्ख्या सोसायटीजमध्ये. जसं मी म्हटलं, कारण की 60% फ्लॅट तर मे बी चांगले असेल तर 40% निगेटिव्ह असतात ॲटलिस्ट रेअर केसेसमध्ये, 50 ते 60% जसं म्हणलं मी. तर मग त्यातलेच आम्ही सिलेक्टेड फ्लॅट्स ज्या एरियामध्ये तुम्हाला डिझायर्ड आहे, मोस्टली आता फुल फ्लेश पुण्यामध्ये तर चालूच आहेत, भरपूर फ्लॅट्स ऑलरेडी आम्ही हे केलेत आणि मुंबईमध्ये चालू आहे, पण हळूहळू आम्ही एक्सपांड करतो आहे जशी नीड आहे तशी. सो ह्याच्यामध्ये एक एक पार्ट कन्सिडर केला जातो, विंडोज कुठे आहे, बेडरूम्स कुठले आहेत, त्यानंतर हा जो फ्लॅट आहे तो रेमेडीजप्रमाणे सॉल्व्ह करू शकतो की नाही. आणि ॲक्च्युली ही डिमांड खरं तर क्लायंटने आणि बिल्डर्सनीच केली होती. आमच्या इथं काय व्हायचं की एक कुणाला तरी आता फ्लॅट त्यांना कळालं की हा नेगेटिव्ह आहे, आम्ही घ्यायचं चालू केलं, आम्ही बघतोय, मग ते परत जायचे, मग परत ते 10 वेगवेगळ्या सोसायटीजमध्ये जायचे, मग ते परत प्लॅन्स घेऊन यायचे सगळे, परत चेक करा, हां मग परत चेक करा. म्हणजे त्यांची धावपळ खूप व्हायची त्या ह्याच्यात. मग आम्हाला लक्षात आलं ही सर्व्हिसच गरजेची. आणि बिल्डर्सही खूप वेळा म्हणत होते, काही क्लायंट होते, कारण भरपूर गोष्टींचे म्हणजे भरपूर सोसायटीच्या वडिलांनी मास्टर प्लॅनिंग वगैरे डेव्हलपमेंट वगैरे केलेत वास्तूप्रमाणे. तर त्यांनीही सांगितलं की वास्तूप्रमाणे तुम्ही जर काही सांगू शकाल ह्याच्यामध्ये की म्हणजे आमच्याकडे ऑलरेडी जर तुम्ही वास्तूप्रमाणे जर सोसायटीजच डेव्हलप केले तर मग आम्ही डिरेक्टली तुम्हाला सांगू शकतो. म्हणजे एंटायरली आपण तुमच्याकडे जे क्लायंट आहेत त्यांनाही तुम्ही डिरेक्टली सांगू शकता, या भाषेत त्यांनी सांगितलं. कारण लोकांनाही पाहिजे ना, चांगली सोसायटी पाहिजे, वास्तूप्रमाणे फ्लॅट पाहिजे, तर हे त्या फोकसवरती ठेवून एंटायरली डेव्हलप केले. बरोबर आहे ना, त्यातून लोकांचा टाईमही वाचेल
आणि तुमच्या एक्सपिरियन्सचाही त्यांना फायदा होईल, की तुमच्या वास्तूमध्ये इतक्या वर्षांचा जो एक्सपिरियन्स आहे त्याचा डायरेक्टली तुम्हाला फायदा होईल. आणि सेपरेट त्याला वास्तू करायची गरज नाही ना. जर ऑलरेडी वास्तू केलेलाच फ्लॅट असेल तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पैसे घालायची गरज नाही समजा. बरोबर. ओके. इवन मी अजून एक पॉईंट बोलेल, जसं मला बिल्डर्स रिलेटेड लक्षात आलं, आर्किटेक्ट्स आणि सिव्हिल इंजिनियर्समध्ये सुद्धा ना एंटायरली सगळ्यांची त्यांची चूक नाही आहे. कारण काय होतं, मी खूप वेळा बघितला हा अजून एक प्रॉब्लेम जो बिल्डर लाईनमध्ये येतो किंवा इंटेरियर डिझायनरमध्ये वगैरे असताना सुद्धा येतो, की काही क्लायंट काही कन्सल्टंट घेऊन येतात वेगळे आणि ते काहीतरी अनरिअलिस्टिक गोष्ट सांगतात जी प्रॅक्टिकली बरोबरच नाही. मग आर्किटेक्ट वगैरे सगळे चिडतात, अरे हे असं कसं काय डेव्हलप करणार, प्रॅक्टिकली पॉसिबलच नाही, लॉजिकली अवघड आहे सगळं. किंवा प्लॅन सँक्शन झालेला असतो, आता परत ते चेंज करायचं टाकणं म्हणजे कन्स्ट्रक्शनला डिले होणं वगैरे सगळं. यामुळे सुद्धा ते लोक सुद्धा वैतागले. म्हणजे हा एक पार्ट बिल्डरच्या केसमध्ये जातो, इंटेरियर डिझायनरच्या केसमध्ये, की बाबा ऑलरेडी फ्लॅट सिलेक्ट करून दिला आहे आणि इंटेरियरसुद्धा इझिली त्याच्यावर इंटेरियर डिझायनर जे आहे ते इझिली काम करू शकतात. किंवा आर्किटेक्टच्या केसमध्ये सुद्धा जशी बिल्डरची स्कीम असते बंगलोजची वगैरे, तर ते ऑलरेडी डेव्हलप केल्यामुळे परत त्या लोकांना वास्तूप्रमाणे बघायची गरजच पडत नाही जास्ती, कारण सगळे तर प्लॅन्ड असतात. मग डिरेक्टली त्यावर आर्किटेक्ट आणि सिव्हिल इंजिनियर वर्क करू शकतात. हा, म्हणजे परत त्याच गोष्टी करायची गरज नाही. समजा ऑलरेडी जर सगळं सेट असेल तर मग एक एक स्टेप आपण पुढे जाऊ शकतो. बरोबर. परत रिवाईज करायची गरज नाही. बरोबर. ओके. आता असा एक प्रश्न मला विचारावा असं वाटतं, की बरेच लोक ना घरामध्ये भरपूर अशी देवपूजा वगैरे करत असतात, बरोबर, पण तरीही त्यांच्या घरामध्ये दोष असतो. बरोबर. मग असं का होतं? देवाचं करण्याची पण एक पद्धत आहे. एकतर मेन म्हणजे जेव्हा पण आपण कुठल्याही देवाची पूजा करतो ती मनापासून करणं गरजेचं आहे. किंवा आपण कुठलं मंत्र म्हणतो ते पण मनापासून म्हणणं पण गरजेचं आहे. समजा आपण मंत्र म्हणतोय आणि डोक्यात वेगळाच विचार चालू आहे, आज आपल्याला हे जेवण बनवायचं आहे, आज तिकडे हे करायचं आहे, तर मग ऑलरेडी ऑटोमॅटिकली त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते डिरेक्टली कमी होतं. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे की योग्य देवतांना योग्य पूजा केली पाहिजे. म्हणजे प्रत्येक पूजा कुठल्याही देवतांची करायची पण एक प्रथा आहे, ते पण पाळलं गेलं इम्पॉर्टंट आहे. दुसरं म्हणजे आपण जे समजा मंत्र म्हणतोय, एकच मंत्र मे बी आपण 11 वेळा रिपीट करतो किंवा मे बी काही केसेसमध्ये 108 वेळा वगैरे काही लोक रिपीट करतात. ॲक्च्युली कसं की खरं मंत्रांचा इफेक्ट कधी येतो, जेव्हा त्याची खरंच साधना केली जाते, जेव्हा त्याला सिद्ध केलं जातं. आणि सिद्ध केल्यावरच तेवढा इफेक्ट पडतो जेवढा आपल्याला वाटतं की पडायला पाहिजे. आत्ताही म्हणलं तरीसुद्धा फरक पडतो असं नाही, पण ज्या लेवलचं खूप मोठ्या लेवलचा जो एक्सपेक्टेड असतो, हा एखादी बाधा निघायला पाहिजे, त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन खूप जास्ती लागतं. आणि साधना करणं म्हणजे खरं तर आता थोडंसं अवघड झालं आहे, बिकॉज त्यासाठी योग्य गुरु पण पाहिजे. ती एक दीक्षा दिली जाते गुरूंकडनं, हा एक वेगळा प्रकार आहे. त्यानंतर आपण जे आता मंत्र म्हणतोय त्यांचा इफेक्ट न पडायचा एक रिझन आहे. तर रिझन असं आहे की महादेवानी कलयुगच्या स्टार्टिंगला भरपूर जे मंत्र आहेत त्यांना किलन करून ठेवलं होतं, त्यांचा इफेक्ट 95% समजा रिड्यूस केला होता डिरेक्टली, म्हणून त्याचा इफेक्ट येत नाही. हा एक पार्ट झाला. आणि दुसरं म्हणजे आपण मंत्र म्हणतोय एका साईडला देवाचं, म्हणजे फायनान्स रिलेटेड इश्यू होते किंवा हेल्थ रिलेटेड इश्यू होते, पण ॲक्च्युअलमध्ये वास्तूमध्ये 45 देवतांची शक्ती असते, बरोबर. तर एका साईडला जर उत्तरेच्या साईडला वॉशरूम असेल, म्हणजे जी कुबेरची जागा आहे, तर त्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज कमी होणं हे सुद्धा होतं किंवा पैसे अडकणं हे सुद्धा होतं. दक्षिणेच्या साईडला यमची दिशा आपण कन्सिडर केली जाते. परत त्यानंतर राहूकेतूची दिशा, म्हणजे नैऋत्य जे आहे ते राहूकेतूचा त्याच्यावर इफेक्ट असतो. सो ओपन जे आहे साऊथ प्लेस जे म्हणतो आपण, लोक अवॉइड करतात. त्याचं रिझन असं की आजारपणाचा त्रास वगैरे हा सगळं होतो. म्हणजे एका साईडला आपण असं विचारतो, देवाला मागतो की हेल्थ वाईज आपल्या नीट होते, तेवढा आशीर्वाद पण मिळतो, पण मी जसं म्हटलं की ते मंत्र सिद्ध केलेले नसतात म्हणून त्याचा इफेक्ट मिळत नाही. त्यावरून परत जर दक्षिण ओपन आहे तर मग त्रास तर होणारच, हेल्थ वाईज रिलेटेड काय ना काहीतरी, मे बी काही केसेसमध्ये ॲक्सिडेंट्स, ऑपरेशन्स रिलेटेड पण गोष्टी किंवा आजारपणामधनं लवकर रिकवर न होणं हे सुद्धा होतं. म्हणजे एका साईडला आपण देवाचं करतोय आणि दुसऱ्या साईडला न कळत आपल्या वास्तूच्यामुळे देवाचा अनादर होतोय, त्यामुळे ह्याचा आपल्याला तेवढा इफेक्ट मिळत नाही. ओके. म्हणजे आता मला एकदम क्लिअर झालं की पहिली गोष्ट तर आपण जर देवाची प्रार्थना करतोय तर ती तेवढ्या भावाने केली पाहिजे, तो भाव तेवढा प्युअर असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की वास्तूनुसार 45 देवांचे काही स्थान असतात, ते जर आपण डिस्टर्ब करतोय तर एका साईडला आपण देवाचाच अनादर करतोय, मग त्याच्यामुळे पण निगेटिव्ह गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होऊ शकतात. बरोबर. ओके. आता हे झालं क्लिअर. आता पुढचा क्वेश्चन माझा असा आहे की आजकाल ना वेगवेगळ्या मॉडॅलिटीज आल्यात, जसं की हिलिंग आहे, न्यूमरोलॉजी आहे आणि भरपूर आल्यात, एंजल, अजून काय असतं आकाशिक रेकॉर्ड्स, हे ते लोकांना समजत नाही समजा की
हे केलं पाहिजे का ते केलं पाहिजे, कुठली गोष्ट केल्याने आपले प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह होतील. मग एवढे सगळ्या मॉडेलिटीजमध्ये आजही वास्तुशास्त्र रिलेव्हंट का आहे, म्हणजे आजही वास्तुशास्त्राची का गरज पडते? बरोबर. यामध्ये सुद्धा प्रकार वेगवेगळे आले, जसं तुम्ही म्हणलात. त्यामध्ये परत अजून जर बायफर्गेट करायचं म्हणलं तर वेस्टर्न आणि इकडचं. बरोबर. कारण शेवटी वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजी हे काहीतरी वेगळंच एंटायरली वर्क करतं. म्हणजे आपल्या इथं रास बघताना मून साईन ही कन्सिडर केली जाते, तिथं ते कॅलेंडरप्रमाणे सन साईन कन्सिडर करतात. म्हणजे थोडं खूप बेसिक नॉलेज आहे, कारण त्यांच्या कॅलेंडरप्रमाणे मला एक्झॅक्ट माहीत नाही ते, बट जॅन ते फेबमध्ये या राशीचेच लोक झाले, मग एकसारखेच व्हायला पाहिजे ना ते. हो. मग त्याच्याप्रमाणे कन्सिडर करूनही लोक कन्सिडर करतात. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी तो आहे त्याला असं कन्सिडर करतात. सो दॅट शुड बी निग्लेक्टेड फर्स्ट ऑफ ऑल. सेकंडली मे बी योगा म्हणतात, किंवा काही काही लोकांनी देवाचं करायचं पूर्ण सोडून दिलं आहे आणि इकडं वेगळ्याच व्यक्तीला, जो रिसेंट कलियुगमध्ये आत्ता कोणीतरी जन्म घेतला, म्हणजे काही गुरु आहेत खरंच, काही ऋषीमुनी होते, त्यात काही डाऊट नाही त्यानंतरसुद्धा कलियुगमध्ये, पण पूर्ण त्यांनी स्वतःचं रिलिजनच बदलून देवाचा डिरेक्टली डिसरिस्पेक्ट करणं हे पण चालू केलं ना परत. फॉर एक्झाम्पल, म्हणजे ते एका देवाचं करतात तो प्रॉब्लेम नाही आहे, पण बाकीचे देव एक्झिस्टच करत नाहीत, हे पण विचार ॲक्च्युली चुकीचे आहेत. तुम्हाला जे आवडतं किंवा तुम्हाला जे सुटेबल ते करणं प्रॉब्लेम नाही आहे, पण आपल्या कल्चरमध्ये काहीच नाही आहे किंवा त्याचा फायदाच नाही आहे किंवा डिरेक्टली निग्लेक्ट करणं हे सुद्धा चुकीचं आहे. नकळत अनादरून परत त्यांना त्रास होतो. त्यावरनं सायन्सेस सर जसं म्हटलं तुम्ही वेगवेगळे, न्यूमरोलॉजी हे नंबर्स रिलेटेड आहे एंटायरली, बरोबर आहे. हे मे बी ब्रँडिंग रिलेटेड किंवा कंपनीची नावाची टोटल करण्याशी रिलेटेड येऊ शकतं. जसं अरिजित सिंगचं आहे, अरिजित सिंग स्वतः एक ब्रँड आहे, तर त्यांच्या नावामध्ये त्यांचा फायदा होतो, हा पार्ट वेगळा. ॲस्ट्रॉलॉजी पत्रिकेचं जे आपल्या इथं प्रथाजी बघितलं जाते त्यामध्ये आपल्या एनर्जीबद्दल कळतं, म्हणजे कुठली आपली पर्सनॅलिटी कशी आहे, आपण काय डिसिजन मेकिंग, बिझनेस किंवा जॉब सुटेबल आहे, किंवा बाकी काय हेल्थवाईज कुठला त्रास होऊ शकतो, ह्यासाठी ॲस्ट्रॉलॉजी हे माणसाच्या शक्तीशी रिलेटेड आहे, व्यक्ती म्हणजे मनुष्याच्या शक्तीशी रिलेटेड आहे. तसंच वास्तू म्हणजे काय, घराशी रिलेटेड आहे. आता समजा आपण हेल्थवाईज खूप फिट राहायचा प्रयत्न करतोय, वेगळे औषध खातं किंवा फिट राहायचं बघतोय सारखं, दक्षिण ओपन आहे आणि नॉर्थ ईस्टला वॉशरूम वगैरे आहे, तर मग त्रास हेल्थवाईज होणारच. त्याला ते मेंटेनन्स ठेवता नाही येणार माणसाला. म्हणजे एका साईडनं प्रयत्न करतोय, पण घराचा इफेक्ट कमी करायला आपण काही केलंच नाही ना. इट इज सेम लाईक डॉक्टर. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला हेडेक आहे, डोकंदुखीचं आहे, मे बी डोळ्यांवरती लोड येऊन वगैरे ह्याच्यामुळे झालेला असेल, तर आपण पोटाच्या डॉक्टरकडे गेलो किंवा डायजेशन रिलेटेड इश्यू बघायला गेलो. हे डॉक्टर वेगळे, न्यूरोलॉजी पार्ट वेगळा, बाकीचे सर्जरी रिलेटेड पार्ट वेगळा. सो ज्या टाईपचा प्रॉब्लेम आहे किंवा जो डॉक्टर तुम्हाला सुटेबल आहे ते चेक करणं आधी गरजेचं आहे, की सगळ्यात जास्त प्रॉब्लेम तुम्हाला कुठं वाटतं, मगच त्याला कन्सिडर केलं पाहिजे. असं नाही की तुम्ही एक भाग केला की मग सगळे भाग कंप्लीट झाले. ओके, म्हणजे तुमचं बेसिकली असं म्हणणं आहे की न्यूमरोलॉजी हे वेगळ्या गोष्टीसाठी आहे, न्यूमरोलॉजी असतानाच तुम्ही घरात पण राहताय, मग घराचा इम्पॅक्ट तुमच्यावरती होईलच समजा. बरोबर. म्हणजे न्यूमरोलॉजीप्रमाणे नंबर तुम्हाला कितीही सुटेबल असेल त्या फ्लॅटचा, पण फ्लॅटच जर निगेटिव्ह असेल तर त्याचा काही संबंधच नाही, मग त्याला कन्सिडर करून पॉईंटच नाही. ओके. आणि ॲस्ट्रॉलॉजीचंही तसंच आहे की जन्मपत्रिका तर आहेच, पण त्या घरात तुम्हाला राहायचंच आहे समजा, तर मग त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावरती होईलच. हां, होतो, पण या केसमध्ये जर रेड्यूस होतो, कारण ॲस्ट्रॉलॉजी आपलं एवढं स्ट्रॉंग आहे. आधीच्या काळात महाराजा वगैरे ते खूप विचार करून सगळ्या गोष्टीचे प्लॅनिंग करायचे पत्रिकेप्रमाणे, आणि म्हणजे डिसिजन मेकिंग त्या आधारावर घ्यायचे, कारण ते डिरेक्टली मनुष्य रिलेटेड सगळ्याच गोष्टी त्यामध्ये कळतात ना, ज्यामध्ये जो व्यक्ती त्यामध्ये जेवढा मास्टर तेवढं त्याला एक्झॅक्ट कळायला लागतं सगळ्या गोष्टींचं. आता वास्तूच्या केसमध्ये कसं होतं की पत्रिकामध्ये काही उपाय समजा आपण केले, तर त्या गोष्टींचा इफेक्ट आणि वास्तूचा इफेक्ट कुठलं जास्ती पॉझिटिव्ह आणि कुठलं जास्ती निगेटिव्ह त्यावरती अवलंबून आहे. समजा पत्रिकेप्रमाणे आपण खूपच स्ट्रॉंग केलं आहे आणि वास्तू जरा निगेटिव्ह होतं, पण आता पत्रिकेच्यामुळे ते ऑलरेडी त्या निगेटिव्ह इफेक्ट कमी झाला, मग तो कमी होणारच त्यांच्यावर. पण पत्रिकेच्या रेमेडीज केलं आणि फ्लॅट जास्तीच निगेटिव्ह आहे, तर मग त्याचा इफेक्ट होणारच नाही तेवढा जास्ती एंटायरली. म्हणून दोन्ही पण चेक करणं 100% गरजेचं आहे. असं आहे. भरपूर असंही होतं की लोकांनी पत्रिकेचे उपाय केलेत आणि त्यानंतर त्यांना कळतं फायदा व्हायला लागतो सगळ्या गोष्टींचा, आणि मग कळतं ते तरी पण काहीतरी राहते, मग ते वास्तू चेक करायला येतात. ओके, म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी आणि वास्तुशास्त्र दोन्ही महत्त्वाचे आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर. ओके. आणि ज्या हिलिंग मॉडॅलिटीज आहेत त्याच्याबद्दल, त्या आणि वास्तू कसं कम्पेअर कराल? सो क्रिस्टल्स वगैरे रिलेटेड मी असं म्हणेल की मेडिटेशन रिलेटेड वगैरे मे बी ते वर्क होत असेल एंटायर, ठीक आहे, पण तुम्ही ते कितीही जरी केलं तरी घराचा तर इफेक्ट आहेच आहे. मग जर घर खूपच निगेटिव्ह असेल किंवा तुम्ही एका साईडला कॉन्सन्ट्रेट करताय आणि दुसऱ्या साईडला घर असंही डिस्टर्ब करते, किंवा तुम्हाला जेवढा बेनिफिट मिळायला पाहिजे तो ते मला असंही कधीच मिळू देणार नाही,
पण हे पण पार्ट शेवटी वेगळेच झाले. बरोबर. म्हणजे बाकीच्या गोष्टी काम करत असतीलही पण वास्तुशास्त्र निग्लेक्ट करून चालणार नाही समजा. बरोबर. पण तरी एवढं सगळं आपण डिस्कस करतो, एवढं सगळे आपण पॉडकास्ट करत असतो समजा मी की वास्तुशास्त्राचे, तरी काय होतं ना की जे सुशिक्षित लोक आहेत त्यांचा वास्तुशास्त्रावरती या सगळ्या गोष्टींवरती आपले जे यंत्रमंत्र असतील याच्यावरती विश्वास नाही बसत. तर त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज आहे? खूप वेळा लोक, जसं आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना आयुष्यात वेगवेगळे स्ट्रगल असतात. सगळ्या लोकांना अशा टाईपचेच प्रॉब्लेम येतात जे त्यांना फेस करायला अवघड असतात आणि सोल्युशन पण आपल्याकडेच असतं. आपल्याला फक्त नीट डोळे उघडून बाहेर बघायला लागतं. तर काही लोकांचं कसं होतं की ते फायनान्शियली पुढं जातात. बरोबर. आता ते फायनान्शियली पुढं गेले म्हणजे मला एंटायरली जग कळालं असं त्यांच्याकडे वाटायला लागतं. बरोबर आहे. त्यामुळे मला बाकीच्या गोष्टींची गरज नाही असा विचार यायला लागतो. त्यांचे बाकीच्या गोष्टी जसं मी म्हटलं मग अशी रिलेशनशिप असेल, हेल्थ असेल, ह्या रिलेटेड किंवा मधूनच नुकसान होणं हा पण एक प्रॉब्लेम होतो ना. आपले मनुष्यांची थोडीशी टेंडन्सीच आहे, नुकसान झाल्यावर आपण प्रॉब्लेम बघायला लागतो की कुठे सोल्युशन काय, आता काय कसं करायचं वगैरे. पण त्यांचा न विश्वास असायचं कारण असं आहे की मग ते खूप जास्ती स्ट्रगल करत पुश करत आलेले असतात आणि जेवढं शक्य तेवढं त्यांच्या ज्या लॉजिकमध्ये बसेल त्यालाच ते ॲक्सेप्ट करतात. बरोबर आहे. तुम्ही कुठलेही माणूस बघा जे आजपर्यंत जगात गेले, त्यांच्या लॉजिकमध्ये बसलं, हां हे बरोबर आहे, हेच राईट वर्क करतं. ते विश्वास न ठेवायचं कारण हेच आहे की ते वास्तुशास्त्र त्यांच्या लॉजिकमध्ये बसतच नाही. आता लॉजिकमध्ये बसत का नाही? कारण लॉजिक इज बेस्ड अपॉन नॉलेज. म्हणजे जे लॉजिक आहे नॉलेजवर बेस्ड आहे. नॉलेज म्हणजे थिंग्स वी नो. त्यांनी जर कधी हे बघितलंच नाही तर त्यांच्या लॉजिकमध्ये हे बसेल कसं? म्हणजे बरोबर आहे की त्यांनी ते कधी ट्रायच केलं नाही तर त्यांना काय कळणार आहे. बरोबर, असं तुम्हाला म्हणायचं आहे. म्हणजे त्याला समजून घ्यायचा कधी प्रयत्नच नाही केला आणि फक्त वरवर ते त्यांचं काय म्हणतो आपण डिसिजन सांगताय की हे वर्क नाही करत म्हणून. जसं मी म्हटलं मगाशी की मागच्या जन्माचेही काही कर्म असतं, त्याप्रमाणे आपल्याला हे शरीर वगैरे पण मिळतं, आई वडिलांवर वगैरे पण अवलंबून. तर त्याप्रमाणे आपल्याला सक्सेस काही गोष्टींमध्ये थोडा लवकर मिळतो असं वगैरे होतं. जसंही म्हटलं फायनान्शियली आता पुढं जातात. याच्यामध्ये कसं आहे की पण जर त्यामध्ये अजून ऑलरेडी वास्तू असेल तर कम्पेरेटिव्हली त्यांना जे स्ट्रगल आहे त्याचा इम्पॅक्ट कमी होतो. आणि समजा एका पर्सननी त्याच्या अचीव्ह केलेला आहे 60%, 70% त्या स्ट्रेंथनी अचीव्ह केले, ते 90% पर्यंत घेऊन जाता येतं ना. असे म्हणजे कम्पेरेटिव्हली असंही गोष्टींचा स्पीड वाढतो, म्हणजे फायदा होतो, स्पीड वाढतो कामांचा. बरोबर, असं आपण म्हणू शकतो. येस. तर पियुषजी थँक्यू सो मच की तुम्ही या पॉडकास्टवरती आलेत आणि खूप चांगली इन्फॉर्मेशन आमच्या सगळ्या ऑडियन्ससाठी दिली. खरंच थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि तुमचे जे काही डिटेल्स असतील ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये टाकून देऊ, म्हणजे ज्यांना कोणाला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल ते डायरेक्टली तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील. ओके. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे काही जवळचे लोक असतील त्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण मी तुम्हाला जसं सांगत असतो की तुमच्या एका व्हिडिओ शेअर केल्यामुळे कदाचित समोरच्याचं आयुष्य बदलू शकतं. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.